आज चाललेलो आहे विसावा पॉईंटला. म्हणजे आमचं काय फिक्स होतं निघायचं आज, कारण आज कॉलेज रूम पण लवकर आलेलो आहे. सो अचानक प्लॅन ठरला की विसावाला जायचं मस्तपैकी. असेल तर काहीतरी खायचं पियायचं मस्तपैकी एन्जॉय करायचं, कारण 2 दिवसानंतर मी हॉस्टेलला जाणार आहे. सो नंतर काय हॉस्टेल ब्लॉगच चालू राहणार आहे या चॅनलवरती. सो असं काय लोकेशन काय हे काय आपल्याला टाकता येणार नाही. सो हॉस्टेल ब्लॉग मी टाकणार, डेली टाकणार ब्लॉग. मंडे ट्यूजडेपासून डेली ब्लॉग घेतले माझे. आणि बघा हा एक मित्र येतो माझ्यासोबत, आमच्यासोबत माझ्या बाजूला राहतो, तो कोकणात जातो. तो ब्लॉग कंटिन्यू करा गाईज. हो, आता मी फर्शीला पोचलेलो आहे. तो आता फर्शीवरून काहीतरी 5-1 मिनटं तरी लागणारच आहे पोचायला. आणि ह्याची गाडीची फायरिंग एकदम बुम्बाम आहे, एकदम खतरनाक फायरिंग आहे. ती मी तुम्हाला चेक करीन डायरेक्ट हायवेवरती. आता जाऊन आपण तुम्हाला फायरिंग याची चेक करतो. गाडीची खतरनाक फायरिंग आहे. पाहनो आपण हे चेंज केलेलं आहे गाडी, म्हणजे गाडी दुसऱ्या गाडीवर बसलेलो आहे. कारण एक पोरग्याला आम्ही लिफ्ट दिलेली आहे. बघा हा एक पोरगा आहे, तो आता शाळेवरून सुटलेला आहे, तो त्याला लिफ्ट दिलेली आहे. तो आता बघूया त्याला कॉलेजची आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. भावानो हे बघा, बसच्या मागे चालणं म्हणजे बघा असे माती सोडतात भेंडी मागून एकदम. आणि हे बघा बसचं एक पोरगा कसं आपल्याकडे बघतो भेंडी एकदम ब्लॉगिंग वगैरे करतो, एकदम उत्पा बघतो आमच्याकडे. तो त्याला काहीतरी वेगळं वाटत असेल. चेक केला म्हणून आमचं एक व्यक्ती हरवलेला आहे पल्सर 150 घेऊन. कुठे झालं काय माहिती बघा, मागे पुढे पण नाही, मागे पण नाही, कुठे झालं काय माहिती भेटी. आम्ही तर आमच्या आधी तो निघून सुद्धा तो अजून पोहोचला नाही. म्हणजे काय ना रस्त्यात कुठे कलेक्ट फ्रेश केला ती नाही. तो बघा तो बघा सापडला हरवलेला व्यक्ती आम्हाला सापडलेला आहे आता जस्ट. तर भावाने बघा मला मधल्या रस्त्याने टाकून दिला, कारण इथून त्याला चढवता येत नाही गाडी म्हणून. बघा आता मला चालत जावं लागतंय. परिस्थितीला बेकार राहिली आहे. ड्रायव्हर आहे बट ठीकठाक ड्रायव्हर आहे, म्हणजे 100% गाडी चालू नाही शकत तो. एक 50-40% त्याला गाडी येते एकदम. ते ओमकार पैसे कोणाकडे आहेत? तुझ्याकडे. माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्याच्याकडे आहेत का? मी आहे म्हणे सर, तुलाच घासायला लावणार आहे बघ तू. काहीच कुणाला येऊ शकता तर नक्कीच या विसावा पॉईंटला, कारण व्ह्यू तर एकदम खतरनाक आहे. सो आपण हे बघा इथं चेअर बीर मस्त ठेवलेली आहे. आणि हा बघा इथं हायवे आहे. आणि समोर बघा मस्त असा व्ह्यू आहे. आणि इथं काहीतरी खाय प्यायला आपल्याला काय पाहिजे असलं तर तिथं कोणी जाऊ शकतं. एकदम चांगलं डेव्हलप केले, चांगलं एकदम. बघा गाडी पार्किंग करायची ही जागा आहे. लोक इथं पार्क करतात. आणि आमचे ग्रुपचे 2 विद्यार्थी आहेत ना, सो ते बघा ते लय अतिहुशार आहेत. सो त्यांनी गाडी बघा कुठे पार्क केली आहे, म्हणजे सगळ्यांसमोर त्यांनी गाडी पार्क केलेली आहे. बघा आता काय म्हणणार आहे ना, आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये द्या. बोला आता काय तुम्ही भेंडी जाणार. हे काय फोटोशूट वगैरे चाललंय की काय? येस ब्रो, फोटोशूट गोइंग ऑन. हे ओमकार फोटोशूट चालू आहे की काय? हे देख फोटोशूट वगैरे सगळं इथं तुम्ही येऊ शकता फिरायला. गाईज हे बघा क्लीनलीनेस बघा, क्लीन किती आहे सगळं. सो बघा तुम्ही आता इथे येऊ शकता. एकदम मस्त दृश्य आहे. आणि हे बघा मेन म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे बघा इथं आरामात आपण चिल करू शकतो. आणि बघा हायवे बिवे सगळं आहे. आणि बघा सनसेट पण होतोय आता. व्ह्यू बघा एकदम खतरनाकच आहे. आणि हे बघा ट्रक ब्रिक एकदम कसे एकदम आरामात येतात गाईज. हे बघा एकदम बघा एकदम सावकाश येतात, कारण लोड जास्त असेल ना त्यांच्यात म्हणून. तो कुठे गेला? जायचं कुठे आता गाईज? बघा आम्हालाच नाही माहिती आता कुठे जायचं आहे. सो आमचा खिलाडी पुढे गेलेला आहे. सो आम्ही पण आता त्याच्या मागे जाऊ. आता काय ना पुढे जातो. बघा इथे काहीतरी फंक्शनची तयारी चालू आहे.
काय फंक्शन विषय असलं लग्न तर एकदम चांगलंच आहे. सो बघा आमच्या ग्रुपमध्ये आता एक थांबलेला आहे बघा, खाण्यापिण्यासाठी थांबलेला आहे बघा. तिथं आता मस्त आहे की काहीतरी आम्ही ऑर्डर बिर्डर करू, मस्त आहे की काहीतरी खाऊ एकदम चांगलं. हां खाएंगे ना तो. काय ऑर्डर काय करतोयस? काहीतरी खाऊ. काय पण काहीतरी जस्ट इट समथिंग. हे जरा विसावला भेटेल बोलतो पाणी पाणी काय ते बोलतात तांदळाची भेटेल. टायमिंगवर भेटेल. तर गाईज आता दुसऱ्या लोकेशनवर जाऊया. तो तर बोलत होता की घरी जाऊया, तर त्याला जबरदस्ती आम्ही आणलेला आहे आमच्यासोबत. तर आता बघा दुसऱ्या लोकेशनकडे जाऊया. आणि गाडी बघा एकदम किती फास्ट चालतात लोक. लायसन भेटलं म्हणून विदाउट हेल्मेट, ते पण बघा आता हेल्मेट नाही घातलं म्हणजे लायसन पण नसणार त्यांच्याकडे 100%. हा बघा विदाउट लायसन फिरतोय. पप्पांची ओळख आहे त्याच्या. इसके पापा विधायक आहे ना म्हणून. व्ह्यूज चेक करा गाइस. धक्कामुक्की नाही. भावनो फायनली लोकेशनला पोहोचलेलो आहे. गाडी लावायची जागा इथं आहे. तरी पण हे बघा हे गाडी कुठे नेतात बघा. अंगात आहे ना, अंगात खूपच मस्ती आहे यांच्या. हे बघा मस्ती बघा अंगात किती आहे. कुठून ऑफ रोडिंग गाडी कुठली आहे ना, ऑफ रोडिंग बघा कुठली चालू आहे यांची. आता तुम्हीच बघा कुठून काढलं गाडी. आता बघा हा महारथी दुसरा आहे. हा बघा इथून जाणार बघ तुझ्यावरती आहे. मागून कशाला घेतोयस? दगडे असले काय 4x4 चालू कर. फायनली भाई दोघं पण गेलेले आहेत. सो आता मी पण जातोय भेंडी. फायनली दोघं पण गेलेले आहेत. सो आपल्याला पण जायलाच पाहिजे भेंडी. व्ह्यू बघा. तू फोटो काढशील एकदम मस्त फोटो काढ. तर भावानो कोणीही चांगल्या लोकेशनवरती येतं, व्हिडिओ काढतो, फोटो काढतो, मस्तपैकी फिरतो, आनंद घेता. पण असं कचरा वगैरे असं टाकून जाता तुम्ही. सो ते जरा चांगलं वाटत नाही. सो कोणीही म्हणजे फिरायला जात असेल आणि जावंच फिरायला चांगलं असतं, बट कचरा बिचरा आपण परत आपल्या घरी घेऊन जावा आणि कचरा गाडी वगैरे न टाका. असं देशाला खराब करू नका यार. एकदम विचित्र, एकदम दिल से बुरा लागतं गाईस, दिल से. हे तुम्हाला मी शेअर केलंय, त्याचा काहीतरी उपयोग करा. तर भावानो इथे चालू आहे विक्रांत बजाज वर्सेस पल्सर 150 म्हणजे BS3 आणि BS6 आहे गाडी. सो आता बघूया कोणाचा हे टोटल जास्त आहे. सो आता पल्सर 150चा आपण टोटल चेक करा. मार रे पेट्रोल हा चालू होते की नाही. विषय का विषय तर काय भावानो फायरिंग होऊ नाही शकत, कारण पल्सर 150 मध्ये वाटतं पेट्रोल संपलेलं आहे. गाडी स्टार्टच होत नाही आहे. तर आता बघूया कशी गाडी चालू होते आणि कसं काय. गाडीचं चालू होत नाही. किती स्टार्टर मारून झाले वेणी. अरे वेणी आता आमच्या घरी जायच्या वांदे झालेले आहेत. सो आता तो बी लावून बघूया, चेक करूया कसं आहे. भावानं धक्का स्टार्ट केलेला आहे. पेट्रोलचा मजबूत वास मारायला लागला आहे बघा. एकदम बुम्बाम फायरिंग एकदम वाढलेली आहे. धक्का स्टार्ट आहे गाडी, धक्का स्टार्ट भेंडी. ऑफ रोडिंगची वेळ आलेली बघा. आता आम्ही चाललेलो आहे घरी भेंडी. आधी पेट्रोल पंपला चाललेलो आहे. तर गाईस ही गाडी एकदम भेंडी सर्रापण पेट्रोल आहे, सर्रापण. आणि ही गाडी बघा एकदम फुल आहे, फुल. आणि गर्दी बघा भेंडी रस्त्यावरती. आणि एकदम थंड वातावरण झालेलं आहे, एकदम चिल, एकदम लेक्चरवालं थंड. आपण इथे थांबूया. तर भावानो फायनली HP पेट्रोल पंपला पोहोचलेली आहे आमची गाडी. हे बघा पेट्रोल पंप आहे समोर. एकदम बोंबाम पेट्रोलची तर परिस्थितीला बेकार झाली आमची. गाडी एकदम धक्का स्टार्ट झालेली आहे. फायनली गाडीत पेट्रोल भरली आहे. तर आता बघा एका स्टार्टरमध्ये गाडी एकदम चालू होणार 100%. बघा बघा एका स्टार्टरमध्ये गाडी चालू झाली. सीनच झाला ना आपल्यावरती एकदम बुम्बाम. धक्का मार के 200 का डाल दिया है.
200चा व्हॅल्यू टाकलेला आहे. आता गाडी एकदम मस्तपैकी मुंबई जाऊन येऊ शकते एवढ्या ॲव्हरेजच्या गाडीला. पेट्रोल टाकलंस गाईज गाडी चालू झालेली फायनली. धक्का मारून चालू नाही, धक्का मारून चालू केलेली. खरं तर लय सुसाट आलेले आपण. एकदम परिस्थिती बेकार झाली. तर गाईज आता आपण निघालेलो घरी परत. आपला फिरून काम झालेलं आहे. आता आपण जाणार आहे रेल्वेच्या बोगद्याने आतमध्ये. ठीक आहे, रेल्वे स्टेशनला बोगद्याने जावा भेंडी. तुम्हाला पण दाखवूया, चेक करतो कसला सीन. लेट्स गो. चला चला. ड्रायव्हर एकदम हेवी आहे. कधी कुठे जाईल सांगता पण येत नाही. आणि एकदम गावात होतं. आता आम्ही चाललेलो आहे बोगद्यातून रेल्वे स्टेशनच्या खालून. सबसे हॉरर आहे, हॉरर टेन्शन. तुम्हाला पण आम्ही दाखवत कसं आहे ते हॉरर म्हणजे एकदम पुष्पा. आणि हा बघा आमचा एक चला तुम्हाला डायरेक्ट तिथे भेटूया. फायनली आपण चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. हा बघा हा रेल्वे स्टेशन आहे चिपळूण रेल्वे स्टेशन. कसं एकदम डेव्हलप आहे, एकदम पूर्ण डेव्हलप झाले. चिपळूण पण डेव्हलप झालेला आहे. तिथं गाडी पार्किंग वगैरेचं आहे. सो तुम्हाला म्हटलेलं होतं की आम्ही बोगद्यातून जाणार आहे. बोगद्याचा रस्ता जरा डेंजर आहे गाईज. मला आता आतापासून भीती वाटायला लागली कारण 7 वाजलेले आहेत. तो 7 वाजता काही येऊ शकतं. सो आता बघूया बोगद्यात. जय श्रीरामचं नाव घेऊन जाऊया भेंडी. मला तर माझी तर खूपच फाटली आहे. तर आता बघूया गाडी तर येते समोरून. तर गाईज लय डेंजर वाटते, खूप खतरनाक. बघा गाईज गाडी बंद झाली. बघा गाईज गाडी बंद झाली. गाईज 100% गाडी बंद झाली. काय गाडीला गाडी आता ऑटोमॅटिक बंद झाली. इंजिनचा साईन देतोय गाडी. काहीतरी झालं वेळेला. आवाज पण कुठून तरी आला रे. मागून कुठला तरी आवाज आला का तुला? हा मला तर जाम भीती वाटते बिल्डिंग. गाडी तुम्हाला गाईज तो गेलाय बाहेर. आता बघूया काय करतो. आपण गाडी चालू करून बघूया चालू होते काय. तो पळा. हे तू असं काय झालं, तुला पळालास का? अरे कुठून ना कुठून तरी आवाज आला ना. गाडी पण भेंडी बंद पडली. इंजिन साईन दाखवत होता गाडीचा. हा गाडी तर पूर्ण फाडून आता आली. इथे एकदम बुंबम गाडी सोडली. मरतात गाडी. जीव महत्वाचा आहे म्हणून मी पळालो भेंडी. गाडी बंद पडली दोनदा. गाईज काय समजत ना गाडीला काय झालंय. आणि ह्याला आवाज आला कसला तरी. मी एकदम बुंबम पळालो भेंडी. तेव्हा ह्याची गाडी परत आली. आमच्या गाडीला काय झालं माहित नाही भाई. अचानक बंद झाली. प्रोटेक्शन बोलते. प्रोटेक्शन आमच्या गाडीला प्रोटेक्शन वगैरे काय नाही. फक्त हा एक भालू आहे. भालू पण ह्याला काय म्हणतात माहित नाही मला. तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय म्हणतात त्याला. आम्हाला आता प्रोटेक्शन लावायला लागणार आहे. ओ भाई मारो मुझे मारो. लेट्स गो. तर भावानो वातावरण एकदम मस्त आलेलं आहे. एकदम पिंक. हे बघा ब्रिजवरती एकदम पिंक झालेलं आहे. आणि हे काय इफेक्ट बिफेक्ट काही लावलेलं नाही आहे. हे जे आहे नॅचरल ते तुम्हाला दाखवते. पाण्याच्या आत पण बघा. हे बघा पूर्ण पिंक. असं वातावरण कसं वाटतं रे? शिकागोमध्ये आलं काय परत बोल. हा हे बघा पक्षी एकदम भारी चालतात. बघा नाव आहे हे बघा. रे भेंडी एकदम सगळे लाईनीतच चालतात. एकदम फॅमिली त्यांचा एक झुंड आहे. फॅमिली सोबतच आहे सगळे एकत्र. सो एकदम भारी वाटतं एकदम. अरे मी तुम्हाला मागाची फायरिंग दाखवणार होतो 2 गाडींची. सो त्यात आमचं पेट्रोल संपलेलं होतं. सो आता पेट्रोल भरलेलं आहे गाडीमध्ये. सो आता मी तुम्हाला चेक करतो. ते दाखव रे पल्सरचं आधी दाखव रे कसं काय चेक केलं का फायरिंग. आता तू दाखव तुझी गाडीचं नाव काय रे? विक्रांत. आता विक्रांत चेक करूया आपण कसं आहे. गाईज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कुठल्या गाडीचं हे फायरिंग चांगलं आहे आणि कुठलं लाऊड आहे. सो मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भावानो आजचा ब्लॉग मी इथे संपवत आहे ब्रिजवरती. सो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. सो नेक्स्ट ब्लॉग पण मी ह्याच्यावर पण चांगला घेऊन येईन एक चांगलं कंटेंटवरती. सो सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला. आणि नक्कीच मला कमेंट करा की कसं वाटलं ब्लॉग. बाय बाय.